नमस्कार, RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। लवकरच आचारसंहिता लागणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अमरावतीत सुतोवाच। विधानसभेच्या तयारीसाठी जिल्हा प्रशासनाच्या बैठका सुरू, पूर्वतयारीसाठी प्रशासनाची तयारी झाली सुरू। महापालिकेची भाजी बाजारात अतिक्रमण विरोधी मोहीम, अवैध ओटे, अनधिकृत बांधकामांवर कारवाई। शहरात जिल्ह्यात किती बौद्ध महासभा, मनपाच्या अतिक्रमण विरोधी कारवाईने अनेकांना पडला प्रश्न। पालकमंत्र्यांसमोर उद्घाटन नंतर मात्र बेघर निवारा केंद्र लॉक, भिक्षेकरी बेघर गरजवंत मात्र रस्त्यावरच। आता सविस्तर बातम्या। आज अमरावती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लवकरच आचारसंहिता लागू होणार असल्याचे सुतोवाच केले। अमरावती येथे अमृत पाणीपुरवठा योजनेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले। अमरावतीत अमृत योजना आमदार सुलभा खोडके यांच्या प्रयत्नातून आली आहे। उपमुख्यमंत्री यांचा अमरावती विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचे उद्घाटन संपन्न करण्यात आले असून उद्घाटन कार्यक्रमाचा मुख्य सोहळा नियोजन भवन येथे आज संपन्न झाला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अमरावती येथे आगमन होताच सर्वप्रथम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तपोवन परिसर येथे अमृत 2 अमरावती वाढीव पाणीपुरवठा योजना किंमत अंदाजे 865.26 कोटीच्या प्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले। आमदार सुलभा खोडके यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाल्याची माहिती आहे। तर अजितदादांनी आज लवकरच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल असे सुतोवाच केले आणि लवकरच आचारसंहिता लागेल। आचारसंहिता लागल्यानंतर पुन्हा वेगवेगळ्या उद्घाटन भूमिपूजनाला मर्यादा येतात आणि मग निवडणुकीचा प्रचाराची धामधूम सुरू होईल। किती लोक उभे राहतात, कुणाला किती जागा मिळतात, ह्याकरता थोडंसं पेशन्स ठेवा, थोडीशी सहनशीलता दाखवा। आमचं महायुतीचं ज्यावेळेस ठरेल त्यावेळेस प्रेस कॉन्फरन्स घेऊन एकनाथरावजी, मी, देवेंद्रजी, चंद्रशेखर बावनकुळेजी, सुनील तटकरेजी आम्ही एकत्रपणे तुम्हाला कुणाकुणाला कुठल्या कुठल्या जागा दिलेल्या आहेत आणि काय काय केलेलं आहे ते सांगू। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी भीम ब्रिगेड संघटनेचे नेते राजेश वानखडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला। मात्र त्यांच्या हातात काळे झेंडे असल्याने ते काळे झेंडे दाखविणार म्हणून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले। दिव्यांगांच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोर घोषणाबाजी केली, त्यामुळे शहर पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली। पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला। दिव्यांग घोषणा देत आहेत पाहून अजित पवारांनी सुद्धा त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। विकास कामांसाठी 100 कोटींचा निधी निवडणुकीचा नाही, मग विकास कामाला निधी इथं नाही दिला 1420 कोटीचा निधी काही दिवस। अरे बाबा, कुणी जरी आमदार, उद्या तू पण आमदार झाला तर निधी दिल्याशिवाय तर तू विकास करू शकणार नाही। तुम्ही आमदार कशा करता होता, जोही आमदार होतो तो त्या भागाचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता, प्रश्न सोडवण्याच्या करता, अडचणीतनं मार्ग काढण्याच्या करता तशा पद्धतीनं सगळ्यांनाच निधी कमी अधिक प्रमाणामध्ये दिला जातो। येत्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून पूर्वतयारी सुरू आहे। त्या अंतर्गत विविध बाबींच्या प्रशिक्षण सत्रांना सुरुवात झाली आहे। त्यात बुधवार व गुरुवारी 2 दिवसांचे प्रशिक्षण सत्र जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आले होते। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्याची सूचना मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आली। त्यानुसार जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात प्रशिक्षण सत्रांना प्रारंभ झाला आहे। उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर यांनी सत्राची आखणी केली असून निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्याशी संबंधित प्रत्येक बाबीचे प्रशिक्षण अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे। 2 दिवसीय प्रशिक्षण सत्राच्या प्रथम दिवशी नामनिर्देशन, छाननी, अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया, चिन्ह वाटप या विषयावर उपविभागीय अधिकारी डॉक्टर शरद जावळे यांनी मार्गदर्शन केले।
जिल्हा निवडणूक व्यवस्थापन आराखडा, मतदान पथक, मतदान केंद्रे आदी संबंधी उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर, तर मतमोजणी, पोस्टल बॅलेट, गुगल फॉर्म याबाबत डॉक्टर रामेश्वर पुरे, लोणारकर, जावळे यांनी मार्गदर्शन केले। उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांनी क्षेत्र अधिकाऱ्यांच्या हस्तपुस्तिकेबाबत प्रशिक्षण दिले। दुसऱ्या दिवशी आदर्श आचारसंहिता, खर्च, संनियंत्रण आदीबाबत उपविभागीय अधिकारी नितीन कुमार हिंगोले यांनी, तसेच मीडिया मॅटर्सबाबत जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार यांनी, तर IT ॲप्लिकेशन्सबाबत जिल्हा माहिती विज्ञान अधिकारी अनिल चिंचोले यांनी मार्गदर्शन केले। सत्राला निवडणूक यंत्रणेत सहभागी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज अचानक कारवाई करत जनता भाजी बाजारातील ओटे अनधिकृत बांधकामे पाडली। यावेळी पोलिसांचा बंदोबस्त होता। महापालिकेच्या कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले। महापालिकेने बुधवारी क्लॉथ मार्केट समोरील अतिक्रमण साफ केले। आज थेट जनता भाजी बाजारात अतिक्रमित ठेले, अनधिकृत बांधकाम यावर कारवाई केली गेली। जनता भाजी बाजारात अनधिकृत दुकानांवर व त्याचबरोबर अनधिकृत भाजी विक्रेत्यांवर कारवाई केली गेली। अनेक भाजी विक्रेत्यांच्या हातगाड्या तोडण्यात आल्या। त्याचबरोबर जनता भाजी बाजारातील इतरही अनधिकृत निर्माणावर हातोडा चालविण्यात आला। अचानक झालेली ही कारवाई नेमकी कशासाठी असा प्रश्न अनेकांना पडला होता। तर जनता भाजी बाजारात अनधिकृत ठेलेवाले व दुकानदारांना कोणाचे पाठबळ असा प्रश्न विचारला जात आहे। अशोक वाटिका चौकातील बौद्ध महासभेचे बॅनर असलेला मंडप काढण्यात आला। मनपाची तात्पुरती परवानगी होती, ती रस्त्याला अडथळा ठरत असल्याने काढल्याचा दावा मनपा अधिकाऱ्यांनी केला। दरम्यान बौद्ध महासभेचे बॅनर असलेली ही संस्था कोणती असा प्रश्न आता पडला आहे। ऑफिसर को यहाँ पर, मेरे ऑफिसर को बुलाओ यहाँ पर, बोला आज नहीं लगा, बोला है आज नहीं बोला है, बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा। महानगरपालिकातर्फे अतिक्रमण निर्मूलन मोहीम करण्यात आली आहे। आज शहरातील अशोक वाटिका जवळील भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यालयाचे अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी तसेच भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलीच शाब्दिक बाचाबाची झाली। भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकारी यांच्या म्हणण्यानुसार सदरची जागा त्यांनी महानगरपालिकेकडे परवानगी घेत 2 महिन्याच्या कालावधीसाठी भाडेतत्वावर घेतली होती। याकरिता महानगरपालिकेमध्ये पैशाचा भरणा सुद्धा करण्यात आला होता। तर अशोक वाटिकेसमोर हे जी जागा आहे ही आम्ही दिनांक सदस्य भारतीय बौद्ध महासभेच्या सदस्य नोंदणी करिता, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या सदस्य नोंदणी करिता दिनांक 16/8/2024 ते 15/9 पर्यंत घेतली होती, परंतु वाढून घेऊन ती 23/9/2024 ते 12/11/2024 पर्यंत ही जागा वाटप पावती फाडून रितसर आम्ही अर्ज दिलेला आहे आणि ही जागा 2 महिन्यासाठी आम्ही भाडेतत्वावर घेतलेली आहे, भाड्याने घेतलेली आहे। शहरामध्ये अनेक ठिकाणी जागाचं वाटप केले जाते आणि त्या पद्धतीनेच आम्ही हे नियमानं घेतलेली आहे। आणि आज एका कोणी तक्रार करते आणि दुसऱ्या दिवशीच आमच्यावर ती तोडण्यासाठी येतात। शहरामध्ये हजारो अतिक्रमण आहेत। आज या शहरामध्ये 84 अशा इमारती आहेत 4 मजली की ज्या 100% अवैध आहेत, त्यांच्यावर काही कारवाई नाही। मात्र या ठिकाणी हा जो केलेला जाता हा आमच्यावर बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या सभासद नोंदणीसाठी केवळ 2 महिन्यासाठी ही जी जागा आम्ही भाडेतत्वावर घेतलेली आहे, नियमानुसार पावती फाडलेली आहे, अर्ज दिलेला आहे, असं असून सुद्धा एका दिवसाच्या तक्रारीवर 2 दिवसाच्या तक्रारीवर हे अतिक्रमण आमची हे करण्यात येत आहे। महानगरपालिकेची प्रक्रिया पूर्ण केल्यावर अतिक्रमण विभाग कोणत्या नियमाने कार्यालयाचे अतिक्रमण काढत आहे याबाबत अधिकारी व भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलाच वाद पाहायला मिळाला। एका पदाधिकाऱ्यांनी तर चक्क जेसीबीच्या समोर बसून अतिक्रमण मोहीम थांबविण्याची मागणी केली। यावेळी अशोक वाटिका परिसरात काही वेळाकरता तणावाची स्थिती निर्माण झाली होती। कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरता पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला होता।
सदर प्रकरणी मान्य श्री पी.जे. वानखडे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा यांच्या आपल्या तक्रार अर्ज प्राप्त झाला होता सोमवारला. त्या अनुषंगाने कारवाई ठेवलेली आहे. सदर जागा ही रस्त्याची आहे. रस्त्याच्या जागेला नोटीस देण्याची काहीही गरज नाही. 230 231 एमएमसी ऍक्ट मध्ये केव्हाही हे करता येते. फक्त आपण दंड म्हणून त्यांना जे दिलेली पावती ती फक्त तात्पुरत्या वापरासाठी सदस्य नोंदणीसाठी असते ते. पण आज तक्रार आल्या असल्यामुळे आणि हे असल्यामुळे आम्ही हे कारवाई करत आहे. सगळे रस्त्यावरच्या अतिक्रमण आम्ही त्वरित हटवून येत आहे. काही नाही. त्यामुळे आज दिनांक रोजी हे सदर कारवाई करणे आमच्यापासून. विधानसभा निवडणुकीसाठी आता वंचित बहुजन आघाडी ॲक्शन मोडवर आली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून बुधवारी रात्री निवडणूक आणि समन्वय समितीची घोषणा करण्यात आली आहे. वंचितच्या निवडणूक व समन्वय या दोन्ही समित्यांच्या अध्यक्षपदी प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक समितीत भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने आणि वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर धैर्यवर्धन पुणकर हे सहअध्यक्ष असणार आहेत. हे दोघे समन्वय समितीचेही सदस्य असणार आहेत. निवडणूक आणि समन्वय समिती वंचितकडून निवडणूक लढवण्यासाठी प्राप्त झालेल्या अर्जांपैकी उमेदवारांची तपासणी केली जाणार आहे. यासोबतच या दोन्ही समित्या उमेदवाराबद्दल अंतिम निर्णय घेणार आहेत. दोन्ही समित्या निवडणूक प्रचाराच्या तयारीची देखरेख करणार आहे. सोबतच मीडिया समिती, संशोधन विभाग आणि राज्य कोअर कमिटी यांच्याशी समन्वय साधण्याचं कामही या दोन्ही समित्या करणार आहेत. मंदिर परिसरात गांजा पिणे, मुलामुलींचे अश्लील चाळे तसेच नको ते अपवित्र प्रकार चालू होते. त्यामुळे मंदिराचे पावित्र्य भंग पावत असल्यामुळे या सर्व प्रकारांना आळा घालण्याकरिता परिसरातील ज्येष्ठ नागरिक तसेच विश्वस्त मंडळ यांनी एकमताने निर्णय घेऊन शास्त्रीनगरातील श्री वीर हनुमान मंदिर संस्थानने मंदिराला संरक्षण भिंत तसेच एक गेट बसविल्याचा दावा विश्वस्तांनी केला आहे. मंदिराच्या परिसरात विकास कामे काहींना खटकत आहे. स्थानिक रहिवासी नसलेली महिलेला या मंदिराचे अध्यक्षपद पाहिजे, त्यामुळे ती बिनबुडाचे आरोप करते अशी माहिती शास्त्रीनगर येथील वीर हनुमान मंदिराचे अध्यक्ष किसनराव काळे, उपाध्यक्ष गिरीश पांडे, सचिव अनिल बंग, कोषाध्यक्ष कृष्णमुरारी काबरा तसेच सदस्यगण यांनी दिली आहे. आमच्या समितीने कोणतेही बेकायदेशीर व गैरकृत्य केलेले नाही. सदरहू विश्वस्त मंडळ इथले मूळ रहिवासी आहे. स्थानिकांनी सर्वांनी मिळून वर्गणी जमा करून सदर मंदिराची विकास कामे केलेली आहे, असा दावा वीर हनुमान अध्यक्ष किसनराव काळे यांनी केला आहे. स्थानिकांनी देखील हे मंदिर भक्तांसाठी खुले असल्याचा दावा केला आहे. यामध्ये गोपाल वलवीकार, सुनील खरोटे, भिकूबाई भट, अरुण जुमळे, राजेश खिरैया, रवी भाटकर, किरण वलिकार, अमित खिरैया, वेद पिदडी, वेदांत बगडिया, मनोज बेलुरकर, मनोज शर्मा, श्याम ठाकूर, परेशभाई पटेल, कौस्तुभ राऊत, दिलीप घाटोळे, महेशकुमार गुप्ता, रामकृष्ण पवार, नीरज शहा, बबलू वाघमारे तसेच मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती होती. यामध्ये मीरा खरोटे, प्रीती पाटील, सोनल ठक्कर, उषा अग्रवाल, कविताबेन पटेल तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संस्थेचं डेव्हलपमेंट करण्याकरता आमच्या शास्त्रीनगर वासियांनी जे आम्हाला सहकार्य केलेले आहे त्यामधून आज रोजी संस्थेने वीर हनुमान मंदिरची कंपाऊंड वॉल बांधलेली आहे. ही कंपाऊंड वॉल सर्व शास्त्रीनगर रहिवाशांच्या सहकार्यातून आम्ही बांधलेली आहे. त्यानंतर या वॉलला ज्या गेट ठेवलेले आहेत ते एकच गेट राहावं याकरता की प्रत्येक ठिकाणी जर गेट ठेवलं तर कोणी येऊन संस्थेचे नुकसान करत होते. या व्यतिरिक्त आपणास ज्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला संस्थेमध्ये येण्याकरता नकार देत आहे किंवा काही हे करत आहे, तेच लोक या संस्थेच्या ज्या पिंडीवर दानपेटी ठेवली होती तिथली चोरी करून त्याचा व्हिडिओ आमच्याजवळ अद्यापही आहे. त्यामुळे आम्ही हे सर्व प्रकार होऊ नये म्हणून आणि कोणालाही त्रास होऊ नये म्हणून याचं डेव्हलपमेंट करत आहे. और यहाँ बहुत सारे अच्छे कार्यक्रम होते हैं. पिछले साल भी गरबा यहाँ पे धूम धड़ाके से हुआ था. आरोग्य शिविर हमने लिया था जहाँ पे 200-300 की मात्रा में यहाँ पे लोग उपस्थित हैं. तो बहुत सामूहिक अच्छे कार्यक्रम होते हैं बच्चों के लिए खेलने के लिए. ये पूरे शास्त्रीनगर में एक ही बहुत बड़ा प्लेग्राउंड है और बहुत अच्छा है. बड़े से लेके बुजुर्ग से लेके छोटे बच्चे तक यहाँ पे सभी आते हैं, सभी इसका लाभ उठाते हैं. और यहाँ पे ट्रस्ट मंडल हमें हमेशा सहकार्य करता है, इसके लिए हम उनका बहुत बहुत धन्यवाद.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाला स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कार्यकर्मचारी व अधिकारी यांना शासनाच्या समक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घ्यावे या मागणीसाठी आज उमेद कर्मचाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढीत आमरण उपोषण करण्यात आले। उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर राबविण्यात येते। महाराष्ट्र शासनाकडून राबविण्यात येणारे उमेद अभियान हे महिला स्वयंसहाय्यता समूह स्थापन करण्यापासून महिलांना व्यवसायात करण्यापर्यंत गावोगावी काम करत आहे। महिलांच्या विविध स्तरावर संस्था स्थापन करून त्या संस्था बळकट करताना महिलांची आर्थिक उन्नती साधून दारिद्र्य निर्मूलनाचे काम उमेशच्या माध्यमातून करण्यात येते। महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील 90% महिलांचा सहभाग या अभियानामध्ये झालेला आहे। उमेद अभियानाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये विकसित भारत करण्याची संकल्पना साकार करण्यासाठी उमेद अभियान हा स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग होणे आवश्यक आहे। त्यामुळे अभियानाच्या माध्यमातून सुरू असलेले काम हे शाश्वत पद्धतीने सुरू राहील। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाला स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कार्यकर्मचारी व अधिकारी यांना शासनाच्या समक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घ्यावे या मागणीसाठी आज कर्मचाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढीत आमरण उपोषण करण्यात आले। अकोला जिल्ह्यापासून तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये आज प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू आहे। राज्य संघटनेच्या वतीनं हा कार्यक्रम आम्ही घेत आहे। 10 आणि 11 जुलै रोजी आम्ही मुंबई आझाद मैदान येथे आमचं आंदोलन तीव्र आंदोलन छेडलं, पण ते आंदोलनाच्या मागण्या पूर्ण करतोय म्हणून आम्हाला आश्वासन दिलं गेलं, पण अद्यापपर्यंत आज 2.5 महिने होऊन झाले तरी आमच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही आहे। त्यामुळं आम्ही हा पुन्हा आंदोलनाचा पावित्र्य उचललेला आहे। 1,50,000 एकूण कुटुंब अभियानाशी जुळलेले आहेत। या अभियानाशी महिलांची जी घट्ट नाळ जुळलेली आहे त्या नाळेचा आपला शासन हा विचार करत नाही आहे की ते 2026 पर्यंतच आपलं अभियान आहे। त्यामुळे आम्ही हे आंदोलन आज कलेक्टर ऑफिस समोर सरकारसमोर आमची हाक आहे की उमेद अभियान हा कायम झालाच पाहिजे। शेतकऱ्यांच्या समस्यांकडे राज्य शासनाचे लक्ष नाही। शासनाने ओला दुष्काळ जाहीर करत सरसकट मदत घोषित करण्याची मागणी काँग्रेस नेते निखिलेश दिवेकर यांनी केली आहे। आज काँग्रेसतर्फे स्वराज्य भवन समोर आंदोलन करण्यात आले। काँग्रेसतर्फे आज दिनांक 26 सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसाठी स्थानिक स्वराज्य भवन समोर अकोला येथे निदर्शन आंदोलन करण्यात आले। सदर कार्यक्रमाचे आयोजन माजी उपमहापौर निखिलेश दिवेकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले। महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतमालाला भाव नाही, अतिवृष्टी झाली असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा 2 उपमुख्यमंत्री हरवले आहेत। त्यांना शेतकऱ्यांच्या समस्यांशी काही देणे घेणे नाही। या आंदोलनात खालील पदाधिकारी हजर होते। यामध्ये माजी नगरसेवक मोहम्मद नौशाद, रवी शिंदे, पूजा काळे, कपिल रावदेव, सौरभ चौधरी, शंकर लोधी, राजेश मते, तपस्यू मानकीकर, गणेश कळसकर, चंद्रकांत बोरकर, मनीष मिश्रा, विजय जामनिक, जय वाठुरकर, शंकर लंगोटे, सरदार सर, रहमान बाबू, पंकज राठी, विनोद मराठे, सलीम इराणी, संदेश वानखेडे, सचिन तिडके, अजहर शेख, शेख हनीफ, मोहम्मद युसुफ, आक्रोश सायखेडे, इरफान कुरेशी, दत्ता आणले, मोहम्मद समीर, राहुल इंगोले, निलेश तोरणे, नौमान खान, जितू वानखेडे, गणेश टाले, असलम शहा, JK राजा, जागृती सरदार, पद्माकर भांडे, सय्यद साबीर आदींचा समावेश होता। अतिवृष्टी महाराष्ट्रात झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं पीक हातातून गेलेलं आहे। तरी आमची मागणी आहे की ओला दुष्काळ महाराष्ट्र सरकारने जाहीर करायचा, कर्जमाफी करायची, पीक विमा द्यायचा, त्यांना वीज बिल माफ करायचं, हमी भाव शेतमालाला मिळाला नाही तो करायचा। आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही पण हे अदृश्य झालेले आहे, हरवलेले आहे।
म्हणून काँग्रेस पक्षातर्फे आम्ही आवाहन करतो की ज्यांना कोणाला हे तिघं सापडतील त्यांना आम्ही सोयाबीन 10 किलो भेट देऊ. राष्ट्रीय उपजीविका अंतर्गत पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या निवारा इमारतीला लॉक असून या ठिकाणी बेघर नसल्याचे चित्र आज होते. दरम्यान हा प्रकार गंभीर असून ज्यांच्यासाठी हे निवारा केंद्र आहे ते मात्र इतरत्र भटकत असल्याचे चित्र आहे. दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अंतर्गत निर्मित संत गाडगेबाबा नागरी बेघर निवारा इमारतीचे लोकार्पण राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते नुकतेच झाले. या उद्घाटन सोहळ्याला खासदार, आमदार, मनपा अधिकारी, भाजपचे नेते मोठ्या संख्येत उपस्थित होते. पण या बेघर निवारा केंद्राला लॉक लावण्यात आले आहे. केवळ उद्घाटनाची घाई महापालिका प्रशासनाने का केली असा प्रश्न विचारला जात आहे. तर शहरातील भिक्षेकरी बेघर नागरिकांचा रस्त्यावरील ठिय्या दूर करण्यासाठी मनपा काय उपाययोजना करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केवळ पालकमंत्री आले म्हणून उद्घाटन करण्यात आले काय असा प्रश्न विचारला जात आहे. बेघरसाठी असलेले निवारा केंद्रात बेघर का नाही आणि त्याला लॉक का लावण्यात आले असा प्रश्न उपस्थित होतो. पुन्हा पाहूयात हेडलाईन्स. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. लवकरच आचारसंहिता लागणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अमरावतीत सुतोवाच. विधानसभेच्या तयारीसाठी जिल्हा प्रशासनाच्या बैठका सुरू. पूर्वतयारीसाठी प्रशासनाची तयारी झाली सुरू. महापालिकेची भाजी बाजारात अतिक्रमण विरोधी मोहीम, अवैध ओटे, अनधिकृत बांधकामांवर कारवाई. शहरात जिल्ह्यात किती बौद्ध महासभा? मनपाच्या अतिक्रमण विरोधी कारवाईने अनेकांना पडला प्रश्न. पालकमंत्र्यांसमोर उद्घाटन नंतर मात्र बेघर निवारा केंद्र लॉक. भिक्षेकरी, बेघर गरजवंत मात्र रस्त्यावरच. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.